नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. एकदम परफेक्ट असा चॉकलेट स्पॉन्ज बनवायचा आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात त्या मी यामध्ये दाखवल्या आहेत आणि मी कशाप्रकारे हा चॉकलेट स्पॉन्ज बनवला आहे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आता आपल्याला स्पॉन्ज बनवण्यासाठी लागणारा एक चॉकलेट प्रीमिक्स, हे पिल्सबरीचे चॉकलेट प्रीमिक्स आहे. मी 5 किलोची बॅग अशी आणते. आता ऑर्डर्स बरेच असतात, तुम्ही 1 किलो प्रमाणात हे आणू शकता. तर आता पाहूया आपण या जो मेजरिंग कप सेटमधला सगळ्यात मोठा कप आहे त्याने आपण हे प्रीमिक्स मोजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण बरोबर असं हे 1 कप भरून घेणार आहोत. तर 1 कप प्रीमिक्स आपण यामध्ये घेऊयात. तर सगळ्यांच्याच घरात असतात, त्याने आपण हे मिक्स करून घेऊयात. किंवा तुमच्या अशा प्रकारचे आपल्याकडे असतं, त्याने तुम्ही मिक्स करू शकता. मी सध्या इथे काटा वापरत. आपण यामध्ये हळूहळू पाणी मिक्स करत जायचं. अशा प्रकारे आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. आपण यामध्ये थोडंसं अजून तेल वगैरे घालूयात. त्यानंतर अजून छान हे स्मूथ असं बॅटर तयार होईल. तर आपण यामध्ये कुठलंही असं तेल वापरायचं आहे की ज्याचा उग्र असा वास येणार नाही. तर आता मी इथे मेजरिंग कपमधील जो एक टीस्पून आहे आपला, त्या टीस्पूनला 2 टीस्पून हे तेल घालणार आहे. या परत आपण एकदा याला छान असं मिक्स करून आपल्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती अचीव करूया. तर आता आपण छान असं अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे. आता हे बॅटर आपण तर अशा प्रकारचं टीन आपल्या सगळ्यांकडे नसेल तरी काहीच हरकत नाही. आपण ॲल्युमिनियमचं पातेलं वापरलं तरी चालेल. या साईजचं साधारणतः पाहिजे. आपल्याला अर्धा किलोचा बेस यामध्ये शिजवायचा आहे. त्यासाठी आपण हा टीन तयार करून घेऊयात. कुठलाही टीन आणि किंवा आपण पातेलं वापरलं तर त्याला अगोदर पूर्णपणे ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे थोडंसं एक 4 ते 5 थेंब ऑइल टाकत आहे. आणि अशा प्रकारचा ब्रश किंवा हाताच्या साहाय्यानं आपण हे सगळीकडे पसरवून घ्यायचे. टीनच्या कडेलाही आपण हे असं पूर्णपणे पसरवून घेतल्यास बटर पेपरची पूर्ण एक शीट मिळते दुकानावर, त्याला या साईजचं असं गोल साईजचा टीनच्या साईजच्या आकाराने आपण कट करून घ्यायचे आणि पूर्णपणे बुडाला चिटकवून जे आपण ऑइल लावलं आहे त्याला पूर्णपणे ग्रीस चिटकवून घ्यायचे. आणि आता यामध्ये आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते ओतून घेऊयात. सगळीकडे पसरून घेऊया. अशा प्रकारे 30 ते 40 सेकंद आपण हे बॅटर अशा प्रकारे हा टीन आदळत राहूयात. कारण की यानं होईल असं की आपण जे बॅटर यामध्ये टाकलं आहे त्यामध्ये
जी एअर असते ती बाहेर निघते. आता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता की नाही हे नाही दिसणार, परंतु पूर्ण जी एअर असते ती अशा प्रकारे आपण टॅप केल्याने बाहेर निघते आणि मग आपला बेस, आपला जो स्पॉन्ज असतो तो एकदम एअर फ्री होतो छानपैकी असा तयार होतो. तर आता 30 सेकंड झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपला केक असा पूर्णपणे प्लेन झालेला आहे. सगळीकडे सम प्रमाणात हे बॅटर टीनमध्ये गेलेलं आहे पूर्ण कडेपर्यंत. 30 मिनिटासाठी हा केक आपण कढईत बेक करायला ठेवूया. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा. बरोबर 30 मिनिटांनी हा केक मी कढईच्या बाहेर काढलेला होता. आता मी तुम्हाला दाखवते चेक करून की पूर्णपणे बेक झालेलं का नाही. तर आपली ही टूथपिक आहे ना, आपण केकमध्ये अशी खोचून पाहायची एकदम सेंटरला. तिथून बाहेर काढल्यानंतर ती एकदम अशी क्लीन आली तर आपला केक हा 100% व्यवस्थित बेक झालेला आहे. तर आता हा केक मी तुम्हाला काढून दाखवते. सुरुवातीला आपण हा जो टीन आहे त्याच्या कडेनं चाकूने खाचा मारून घेऊयात. आता अशा प्रकारचा टर्न टेबलवरती आपण हा केक तुम्हाला उलटा करून दाखवते. तर आता हा टीन मी ते उलटा करून दाखवते. असा अलगद असा हा केक बाहेर पडत. तर तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असा झालेला आहे केक आपला तयार. एकदम नरम असा आहे. तर इथे आपण ब्रेड नाईफच्या साहाय्याने याला 3 लेअर करून घेऊयात. सुरुवातीला आपण त्याच्या कडेकडेनं अलगद अशा खाचा करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता की मी हा नाईफ एका ठिकाणीच ठेवलेला आहे आणि फक्त टर्न टेबल फिरवत आहे. अशाने काय होतं, एका जागी आपल्या पूर्ण मार्किंग होते आणि आपला केक हा समान 3 लेयर्समध्ये येतो. एकदम सॉफ्ट असा हा केक आपला तयार आहे. आता बघा सेम या दोन्हीच्या अर्ध्याने त्याच याने मी दुसरी लेअर पाडून घेत आहे. एकदम सॉफ्ट अशा ह्या 3 लेअर तयार झालेल्या आहेत आणि क्रम्सही कमीत कमी पडलेले आहेत. तुम्ही पाहू शकता ही सर्वात शेवटची लेअर आहे, सर्वात खालची लेअर आहे, ती एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. दोन्ही साईडनं पहा, ही आतूनही पूर्णपणे हा शिजलेला आहे आणि खालूनही कडक झालेला नाही आहे. म्हणजे हा स्पॉन्ज परफेक्ट असा बेक झालेला आहे. थोडाही कडक न होता आणि पूर्णपणे शिजता हा स्पॉन्ज आपण तयार केलेला आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप सेम अशा प्रकारे प्रेमिक्सद्वारे स्पॉन्ज तयार करून बघा. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंतसाठी बाय.